नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. त्या व्हिडिओमध्ये खरंच तुमच्यासाठी एक खुशखबर आहे मित्रांनो. ती खुशखबर काय आहे तर SBI ज्युनियर असोसिएटच्या जागा आलेल्या आहेत. तर त्या जागा किती असतील, काय असतील किंवा त्याच्या संदर्भात आपण जे काय सर्व माहिती असणार आहे ते सर्व माहिती या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम हा चॅनलबद्दल तुम्हाला मी सांगतो की हा चॅनल तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये मदत करेल. ते पण जे क्वांट असेल, रिजनिंग असेल आणि इंग्लिश असेल आणि जे बाकी ऑदर जे करंट अफेअर्स असेल आणि बाकीचे जे सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये ही मदत करेल आणि तुम्हाला अपडेट देईल. तुम्हाला एक्झामची रिलेटेड काय देईल, हा चॅनल अपडेट देईल. त्यासाठी तुम्ही याला सबस्क्राईब अगोदर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डेलीचे अपडेट मिळतील. आणि या चॅनलमुळे तुमचं सिलेक्शन होण्याची मित्रांनो दाट शक्यता आहे, कारण आपण नवीन डेली अपडेट जे एक्झाममध्ये चेंजेस होतात किंवा ज्या एक्झामच्या जाहिराती येतात ते आपल्याला समजत नाही. त्यामुळं या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक आणि त्याच्यामध्ये कमेंट पण करा जे तुम्हाला माहिती हवी आहे. चला तर आपण सीधी बात नो बकवास म्हणून आपण डायरेक्ट व्हिडिओवरती येऊयात आणि कशा पद्धतीने जागा सुटलेल्या आहेत किंवा काय काय त्याच्यामध्ये आलेलं आहे ते आपण व्यवस्थित बघूया. तुम्ही इलिजिबल आहात का नाही हे बघून तुम्ही फॉर्म भरायचा आहे. बऱ्यापैकी सर्वच विद्यार्थी याला इलिजिबल असतील, ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे असे सर्व विद्यार्थी. चला तर आपण व्हिडिओला चालू करूया. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये बघा जागा सुटलेल्या कशाच्या आहेत तर जे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, की ज्यांचं काय असतं ते ज्यांचं ड्रीम असतं ज्युनियर असोसिएट म्हणून आहे, बरोबर, ज्युनियर असोसिएटमधून. तर बघा पॉईंट त्याच्यामध्ये काय तर ही पोस्ट कशाची पोस्ट आहे तर ही पोस्ट आहे ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स. म्हणजे याला आपण क्लेरिकल पण म्हणतो, याला आपण काय म्हणतो, क्लेरिकल म्हणतो. तर बघा याची रजिस्ट्रेशन डेट काय, आता याच्यानंतर नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत की वॅकन्सी किती आहेत, प्रिलिमिनरी एक्झामचा पॅटर्न कसा आहे, मेन्सचा पॅटर्न कसा आहे, एक्झाम फी वगैरे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला समजून जाईल सगळं. जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती समजेल आणि तुम्ही फॉर्म भराल. इकडच्या तिकडच्या व्हिडिओमध्ये जर भरकटायचं नसेल तर हाच व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. बघा याची रजिस्ट्रेशन डेट काय आहे, म्हणजे तुम्ही उद्यापासून बघा 6/8/2025 पासून फॉर्म भरू शकता, ते 26 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आता बघा याच्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन आहे. काय आहे, ग्रॅज्युएशन आहे. तर कधीपर्यंत पूर्ण पाहिजे, 31/12/2025 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्या हातात आली पाहिजे. तर बघा टोटल वॅकन्सीज किती आहेत तर 5180 आहेत, रेग्युलर प्लस बॅकलॉग प्लस ऑदर आहे ना. बॅकलॉग म्हणजे जे पाठीमागच्या वर्षीच्या वॅकन्सी दिल्या होत्या पण त्या भरल्या गेल्या नव्हत्या, असे बॅकलॉग पण आहेत. तर 5180 ही टोटल आहेत, पण आपण महाराष्ट्रासाठी नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत. बघा प्रिलिम्स एक्झाम ही कधी होणार आहे तर सप्टेंबरमध्ये होणार आहे 2025, टेंटेटिव्ह डेट आहे. आता मित्रांनो टेंटेटिव्ह म्हणजे काय असतं तर अंदाजे डेट असते की ह्याला होईल, पण IBPSचा असा पॅटर्न आहे, मी आजपर्यंत बघतोय. टेंटेटिव्ह जर सप्टेंबर म्हटले ना तर सप्टेंबरमध्येच होणार, एवढी गॅरंटी आहे. जर सप्टेंबर बोलले ना सप्टेंबरमध्येच होणार. क्वचित रेअरमध्येच पुढे मागे होते, रेअरमध्येच काय होते पुढे मागे डेट होते. पुढचं बघा मेन्स एक्झाम कधी होणार आहे तर नोव्हेंबर 2025ला होणार आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर लगेच एका महिन्यानंतर. आता हा ऑगस्ट आहे, नेक्स्ट महिन्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर, बरोबर. तर सप्टेंबरमध्ये एक्झाम होऊन जाईल. जवळपास तुम्हाला 1 ते 1.5 महिना आहे, सप्टेंबरच्या लास्ट वीक असं मला वाटतंय. पुढे बघा ॲप्लिकेशन मोड काय असणार आहे तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने IBPS.in च्या साईडवरती जाऊन हा फॉर्म भरू शकता. आता याची फीज किती असणार आहेत बघा, याची फीज आहे 750 आहे. कोणाकोणासाठी 750 आहे तर जनरल OBC EWS, बरोबर, जनरल OBC EWS जे विद्यार्थी मेल प्लस फिमेल कोणीही असेल या 3 कॅटेगरीमध्ये यांच्यासाठी 750 आहेत. आणि नील फॉर ऑदर्स म्हणजे SC ST आहे ना, SC ST यांच्यासाठी काय आहे, नील आहे. तर याची सॅलरी काय असते बघा, याची सॅलरी असते 46,000 मेट्रो सिटीजमध्ये आहे ना. इन हँड सॅलरी किती येते मेट्रो सिटीजमध्ये 46,000. खूप चांगला जॉब आहे मित्रांनो हा, खूप म्हणजे खूप चांगला जॉब आहे. आणि SBI सारख्या मोठ्या एकदम प्रतिष्ठित जी बँक आहे त्याच्यामध्ये. बघा लँग्वेज प्रोफिशियन्सी काय आहे याच्यामध्ये तर तुमचं मराठी पाहिजे. कोणासाठी तर आपल्या महाराष्ट्रातील मुलांसाठी. जर मराठी म्हणजे जर तुमचा 10वीला मराठी विषय असेल किंवा तुमचा 12वीला मराठी विषय असेल, बघा
किंवा तुमचा 12वीला काय असेल मराठी विषय असेल तरीही तुम्हाला LPT द्यायची गरज नाही, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यायची गरज नाही. आता आपण बघूयात की नक्की वॅकन्सीज किती आहेत. बघा नक्की वॅकन्सीज किती आहेत, तर याच्यामध्ये वॅकन्सी किती दिल्यात बघा. महाराष्ट्रासाठी ह्या फक्त कोणासाठी वॅकन्सी आहेत, महाराष्ट्रासाठी. बघा महाराष्ट्रासाठी एस सीला 47 वॅकन्सी आहेत, STला 42 आहेत, OBCला 127 आहेत, EWS 47 आणि जनरल 213 आहेत आणि टोटल 476 वॅकन्सी आहेत मित्रांनो. आणि लोकल लँग्वेज काय पाहिजे तर मराठी. तर याला काय आहे की फक्त महाराष्ट्रातली मुलं अप्लाय करू शकतात महाराष्ट्राच्या वॅकन्सीसाठी, फक्त ओन्ली महाराष्ट्रातली मुलं. त्यामुळे इथं तुमचा चान्स चांगला आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल की एवढं सर सांगितलं, पण याच्यामध्ये कशी एक्झाम असते काय असतं. तर बघा याच्यामध्ये एक्झाम कशी असते, एक प्रिलिम्स एक्झाम असते. बघा ही आहे प्रिलिम्स एक्झाम. आता प्रिलिम्स एक्झामला काय काय विचारलं जातं बघा. प्रिलिम्स एक्झामला इंग्लिश लँग्वेज विचारले जाते, 30 क्वेश्चन विचारले जातात. टोटल किती 30 क्वेश्चन आणि किती मिनिटाचे असतात 20 मिनिटाचे असतात. म्हणजे तुम्हाला सेक्शनल टाईम आहे की सेक्शन म्हणजे 20 मिनिट तुमचा कंटिन्यू इंग्लिशच चालणार, फक्त 20 मिनिट. तुम्ही दुसऱ्या न्यूमेरिकल ॲबिलिटी किंवा रिजनिंगमध्ये स्विच करू शकत नाही. कंटिन्यू तुम्हाला इंग्लिश हा 20 मिनिटं कंटिन्यू द्यावा लागेल आणि 20 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट म्हणजे पुढचा जो सेक्शन तुमचा असेल त्याच्यामध्ये तुम्ही स्विच करू शकता किंवा ते ॲटोमॅटिकली स्विच होतं. बघा न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच जे गणित आहे ते 35 मार्काचं गणित आहे. त्याच्यामध्ये किती मिनिट भेटणार आहे, त्याला 20च मिनिट भेटणार आहेत. आणि रिजनिंगमध्ये बुद्धिमत्तेमध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 35 आहेत आणि टोटल किती मिनिट मिळणार आहे तुम्हाला तर 20च मिनिट मिळणार आहेत. बरोबर. तर ही झाली प्रिलिम्स एकदम सोपे आहे बघा. टोटल हे 100 होतात आणि हे 60, म्हणजेच काय 1 तासाचा तुम्हाला अवधी असतो. एका तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन करायचे असतात. आता पुढे आहे बघा, प्रिलिम्स झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की एकच एक्झाम आहे का अजून एक एक्झाम आहे, तर याला अजून एक एक्झाम आहे. अजून एक एक्झाम म्हणजे मेन्स एक्झाम असते. आता मेन्स एक्झामला काय आहे बघा, मेन्स एक्झामचा पॅटर्न कसा असतो बघा. जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस, मग याच्यामध्ये काय आहे की चालू घडामोडी असतील, प्रिव्हियस 6 मंथ जे चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. फायनान्शियल अवेअरनेस याच्यावरती प्रश्न विचारले जातात, म्हणजे बँकेचं SLR RRR वगैरे असतं ना की त्याच्यावरती तुम्हाला विचारलं जातं. हे टोटल किती मार्काला येईल मित्रांनो, हे 50 मार्काला येईल आणि त्याला वेळ किती असेल तर 35 मिनिट वेळ असेल एका सेक्शनसाठी. नंतर पुढे आहे जनरल इंग्लिश आहे. इंग्लिशसाठी बघा नंबर ऑफ क्वेश्चन 40 येतील आणि त्याला वेळ किती असेल तर 35 मिनिट असेल. आणि गणिताचे पण तुम्हाला 50 क्वेश्चन येतील आणि त्याला वेळ किती असेल 45 मिनिट असेल. रिजनिंग ॲबिलिटी आणि त्याच्यातच मिक्स कम्प्युटर ॲप्टिट्यूड म्हणून एक सब्जेक्ट आहे, तर हे दोन मिक्स करून किती येतील 50 क्वेश्चन येतील आणि 45 मिनिटासाठी येतील. तर टोटल तुमचा जवळपास 2.5 आहे ना, 2.5 म्हणजे 2.5 तास हा पेपर चालेल. आणि याला मार्क असतील बघा, हे 50 हे 50 100 हे 50 150 आणि टोटल 190 मार्काचा तुमचा काय होईल पेपर होईल. आणि याचं कट ऑफ जवळपास 70 ते 75 मध्ये लागतो. 70 ते 75 मध्ये मेन्सचा कट ऑफ लागतो मित्रांनो. मग तुम्ही विचार करू शकता की एक्झामची लेवल कशी असू शकते. जर तुम्ही थोडाफार अभ्यास केला तर तुम्हाला काय अडचण येणार नाही. तर याच्या संदर्भात तुम्हाला जर काय कमेंट वगैरे करायचे असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असतील किंवा जर तुम्ही तयारी करत असाल, SBI क्लर्क असेल किंवा IBPS क्लर्क असेल त्याची तयारी करत असाल तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि आपला एक टेलिग्राम चॅनल पण आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलला नक्कीच तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तिथलंही मटेरियल मित्रांनो मिळेल. आणि जर तुम्हाला अजून काही यातील हवं असेल मित्रांनो तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.